नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, बघा आता बांधकाम कामगारासाठी नवनवीन योजना शासन आखत आहे, आखलेल्या आहेत आणि चालूही आहेत. पण अद्याप सध्या आचारसंहिता चालू असल्यामुळं आणि इतर ही लाडकी बहीण म्हणा, त्यानंतर नरेगा म्हणा, बँकिंगचं म्हणा, इतरची KYC चालू असल्याने सगळं सोशल मीडियावर इकडं-तिकडं मॅसेज, काही यूट्यूब चॅनलवर मॅसेज फिरत आहे की तुम्ही काय करा, आता सर्वच बांधकाम कामगारांनी आपली KYCची प्रक्रिया पूर्ण करायची आहे, असे मॅसेज फिरत आहेत. आणि आपण ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा, यूट्यूबच्या माध्यमातून म्हणा पाहत आलेलो आहोत. KYC करून घ्या बांधकाम कामगारांनी, अशी करा KYC. त्यानंतर शिष्यवृत्तीचे फॉर्म लगेचच पात्र होणार, लगेच अप्रूव्हल होणार, लगेच भरून घ्या, असे वगैरे मॅसेज वगैरे फिरत आहेत इकडं-तिकडं सोशल मीडियावर. पण शासनाचं अधिकृत त्यांनी सांगितलेलं आहे कामगार ऑफिसमार्फत की तसं काहीही नाही. शिष्यवृत्तीचाही लगेचच फॉर्म भरून घ्या, लगेच अप्रूव्हल एवढ्या दिवसात लगेच पेमेंट स्टेटस दिसेल, असं वगैरे लगेच पेमेंट येईल, खात्यामध्ये तुमच्या जमा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे मॅसेज काय झालेले आहेत सोशल मीडियावर फिरत आहेत. पण तसं अधिकृत सांगण्यात आलं आहे की मंडळामार्फत आणखीन शासनाने की KYCची प्रक्रियाचंही काही नाही. त्यानंतर शिष्यवृत्ती लगेचच चेक करा, लगेच ऑनलाईन वगैरे आपल्याला काय होत आहे ते दिसत आहे, असं मॅसेज वगैरे फिरत आहेत. अकाउंटवर पैसे पडले का कसे चेक करा, पहा, असं सगळं काय करत आहेत, मॅसेज फिरत आहेत. पण ते सगळं चूक आहे, खोटं आहे. तसं काहीही झालेलं नाही. शासनाकडून त्यांच्या बांधकाम कामगाराकडून अधिकृत आणखीन तसं काही घोषणा वगैरेही आलेल्या नाहीत. GR वगैरेही काढलेला नाही KYCचा. आणि त्यानंतर जी शिष्यवृत्तीचं आहे ती शिष्यवृत्ती चालूच आहे. त्यानंतर सध्या आचारसंहिता असल्यामुळं शिष्यवृत्तीच काय सर्व नोंदणी, रिन्युअल वगैरे सगळंच काय आहे बंद आहे. आणि जोपर्यंत आचारसंहिता आहे तोपर्यंत हे सर्व काय होणार आणि ते कामं बंद राहणार आहेत. तिथून पुढं सर्व कामं परत काय होणार आहेत, पहिल्यासारखेच रेग्युलर चालू राहणार आहेत. त्यामुळं कोणत्याही यूट्यूब चॅनलवर हे आपल्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून जरी सांगण्यात येत असलं तरी KYCची प्रक्रिया तुमची पूर्ण करा कामगारांना, बांधकाम कामगारांना. पण ते सर्वच काय आहे चुकीचं आहे, कारण तशी काही प्रक्रिया शासनाचा अधिकृत GR वगैरे नाही, तशी काही लिंक वगैरे आणखीन काही आलेली नाही. त्यामुळं मग ही जी अफवा आहेत त्याच्यावर कोणीही कोणत्याही कामगारांनी विश्वास ठेवायचा नाही. आणि स्कॉलरशिपचं वगैरे काही तात्काळ फॉर्म अप्रूव्हल होईल, स्टेटस चेक, अकाउंटवर पेमेंट येईल, असं सर्व काही खोटं आहे. हे सगळं जे बातम्या फिरत आहेत ते सर्व खोटे आहेत. कोणीही याच्यावर विश्वास ठेवू नये, कोणत्याही अफवेला बळी पडू नये, असं काय केलेलं आहे मंडळामार्फत आज सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं मग तुमच्याकडे जेवढे मॅसेज येतील आणि कोणी एखादा एजंट वगैरे जर आला तर मला असं आहे KYCची प्रक्रिया म्हणा, त्यानंतर आता लगेचच शिष्यवृत्ती वगैरे फॉर्म भरायला चालू आहेत, अप्रूव्हल पण होते, तर असं वगैरे जर आलं तर हे सर्व काही खोटं आहे. सध्या काहीही नाही. सध्या सर्व काय आचारसंहिता चालू असल्यामुळं सर्व काही कामगाराच्या योजना बंद आहेत. भांडे वगैरे सर्व जे काही नवीन किट असतील, सेफ्टी जुन्या किट असतील, हे सगळं काय आहेत बंद आहेत. त्यामुळं आचारसंहिता संपेपर्यंत, इलेक्शन होईपर्यंत ह्या कामगारामार्फत कोणतीही योजना, कामगार मंडळामार्फत कोणतीही योजना चालू नसते. सर्व काही योजना वगैरे सर्व काय आहे सध्या बंद आहे. KYCची प्रक्रिया वगैरे काही नाही. सर्व ते काय आहे खोटं आहे, त्याच्यावर विश्वास वगैरे ठेवू नाही. स्कॉलरशिपचं वगैरे पण ते सुद्धा काय आहे खोटं आहे. मंडळामार्फत मोठी प्रोसेस असते, ते खूप ते बराच टाईम काय होतो त्याला चालतो, ते सर्व तुम्हालाही माहिती आहे. आणि लगेच असं काहीही होत नाही, पैसे वगैरे काही येत नाही तात्काळ. हे सर्व काय आहे जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून फिरत आहे ते सर्व खोटं आहे. ह्याच्यावर कोणीही कोणत्याही कामगाराने विश्वास वगैरे ठेवू नये, अशा अफवेला बळी पडू नये. कोणत्या एजंटला काही मार्फत काही कागदपत्र वगैरे मागत असतील, स्कॉलरशिपचे म्हणा, KYCचे म्हणा, तर देऊ नका. सध्या तसं काहीही अधिकृत घोषणा शासनाची आणखीन आलेली नाही. त्यामुळं मग KYCची प्रक्रिया वगैरे काय नाही, हे सर्व काय आहे खोटं
हे कोणीही एजंट सांगत असेल तर त्याचं खरं वगैरे धरू नका, त्याच्या अफवेला बळी पडू नका. धन्यवाद.